नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इनलाइट अकॅडमी मध्ये आपलं स्वागत आहे. मी राकेश घुगे. मित्रांनो, आपण गट ब आणि गट क कंबाईन म्हटलं म्हणजे तुम्हाला माहिती आहे. आता कंबाईनमध्ये कुठली एक्झाम येते? गट ब आणि गट क ह्या एक्झाम येतात आणि ह्या एक्झाममध्ये आता आपल्याला अभ्यास काय-काय करायचा आहे आणि त्यातल्या त्यात मी कुठला विषय शिकवणार आहे? भूगोल शिकवणार आहे. काही मुलं विचार करत असेल, "सर फक्त इथे महाराष्ट्राचा भूगोल आहे का?" मित्रांनो, एक लक्षात ठेवायचं आहे, फक्त महाराष्ट्राचा भूगोल विचारत नाही. महाराष्ट्राच्या भूगोलासोबत बघा, महाराष्ट्राच्या उदाहरणार्थ 10 प्रश्न प्रिलियमला विचारले जातात. 10 प्रश्नांपैकी 5 क्वेश्चन पर्यंत महाराष्ट्राच्या भूगोलवर विचारतात. 6ही विचारू शकतात, परंतु भारताच्या भूगोलवर सुद्धा 4 प्रश्न विचारले जातात, 5 क्वेश्चन विचारले जातात आणि जगाच्या भूगोलवर एखादी क्वेश्चन विचारला जातो. बघा, तुम्हाला इथे पीपीटी दिसत असेल आणि सुंदर पद्धतीने एक मॅप दाखवलेला आहे. ड्रेनेज सिस्टीमचा मॅप दाखवलेला आहे. म्हणजे हा जो नद्यांचे खोरे दाखवलेले आहे. इथे बघा कुठल्या नदींचे खोरे दिसत आहे. इथे गोदावरी नदीचा खोरे दाखवलेला आहे. इथे तापी पूर्णाचे खोरे दाखवलेले आहे. या ठिकाणी कोकणातील नद्यांचे खोरे दाखवलेले आहे आणि या ठिकाणी काय दाखवलेले आहे? या ठिकाणी भीमा आणि कृष्णा नदीचे खोरे दाखवलेले आहे. मूळतः आता मी शिकवताना तुम्हाला अशा पद्धतीने शिकवणार आहे, की पहिल्यांदा तुम्हाला प्रॉपर मॅपवर शिकवेल. नंतर तुमच्याकडून पाठांतर करून घेईल, की कशा पद्धतीने क्वेश्चन आलेले आहे आणि फक्त शिकवणारच नाही. मागच्या वर्षी आयोगाला कसे क्वेश्चन विचारले, त्याच्या मागच्या वर्षी कसे विचारले, आयोगाला कसे प्रश्न येणार आहे, या पद्धतीने मी तुम्हाला सांगणार आहे. त्या पहिले आपण आपली एक बॅच बघून घेऊ. बघा, इथे कंबाईनची पूर्व परीक्षेची बॅच आपली लाईव्ह आणि रेकॉर्डेड स्वरूपात बॅच पडत आहे. आपल्या ॲपवर बॅच पडत आहे आणि आपले हे शिक्षक आहे सर्वचे सर्व. पूर्व परीक्षाचे संपूर्ण जीएस आपण शिकवणार आहे आणि यामध्ये पूर्व परीक्षेची टेस्ट सीरीज सुद्धा घेणार आहे आणि टेस्ट सीरीज फक्त 1-2 टेस्ट घेणार नाही आपण. एकूण 10 टेस्ट घेणार आहे आणि ते पण आयोगाच्या फॉर्मॅटनुसार आपण टेस्ट घेणार आहे. म्हणजे आयोगाचा फॉर्मॅट म्हणजे काय सर? तुम्हाला माहिती आहे, भूगोल 10 प्रश्न विचारले जातात, इतिहास 10 प्रश्न विचारले जातात, राज्यशास्त्र 15 प्रश्न विचारले जातात, इकॉनॉमिक्स 15 प्रश्न विचारले जातात, गणित बुद्धिमापन 20 क्वेश्चन विचारले जातात, सायन्स 15 प्रश्न विचारले जातात, चालू घडामोडी 15 क्वेश्चन विचारले जातात. प्रॉपर आयोगाच्या फॉर्मॅटनुसार आणि तुम्हाला इथे ही जी टीम दिसत असेल, ही टीम सर्वचे सर्व तज्ञ टीम आहे. आता तज्ञ यासाठी म्हणालो, की प्रत्येकाला अनुभव आहे. उदाहरणार्थ आता मी स्वतः बघा सर कितीतरी मेन्स दिलेले आहे. कितीतरी म्हणण्यापेक्षा राज्यसभेच्या 5 मेन्स दिलेल्या आहे, 2 इंटरव्ह्यू दिलेले आहे. त्यानंतर यूपीएससीची मेन्स दिलेली आहे आणि कंबाईनच्या तर अगिनत म्हणजे सर्वच एक्झाम पास झालेला आहे. बघा, मी तुम्हाला भूगोल शिकवणार आहे. या ठिकाणी तुम्हाला शीतल वाळवेकर मॅडम दिसत असतील. शीतल वाळवेकर मॅडम यांना सुद्धा जवळ-जवळ 5 ते 7 वर्षाचा अनुभव आहे मॅडमांना आणि मॅडम आपल्याकडे सायन्स शिकवणार आहे, एन्व्हायर्नमेंट शिकवणार आहे. लक्षात ठेवायचं आहे. अभिषेक सर आहे. अभिषेक सर YouTubeवर सुद्धा अभिषेक सरांचे लेक्चर आहे आणि अभिषेक सरांचे ज्या मुलांनी लेक्चर केले असतील, त्या मुलांना 20 प्रश्नांपैकी इतक्या सोप्या कुठलेच सूत्र नाही, काहीच नाही, काहीच नाही. फक्त अभिषेक सर ज्या पद्धतीने शिकवतात, मुलांना 20 पैकी 15, 16, 17, 18, 19, 20, 20 पैकी 20 मार्क पडतात. लक्षात ठेवायचं आहे. आणि आपल्याकडे गणेश खेडकर जे सर आहे, हे आपल्याकडे पॉलिटी शिकवतील आणि हिस्ट्री शिकवतील. आता पॉलिटी मधला म्हणजे की प्रत्येक मुलाला पैकीच्या पैकी मार्क पडतात. पैकीच्या पैकी मार्क म्हणजे काय? फक्त आयोग चुकवतो तिथेच मुलं चुकतात आणि इतिहासामध्ये सुद्धा 10 पैकी चांगले मार्क पडतील. इतकं भारी सर शिकवतात. सरांचं सुद्धा डेमो लेक्चर आपलं होणार आहे. सचिन गुलिक सर आहे, हे इतिहास शिकवतील. प्रवीण राऊत सर आहे, हे इकॉनॉमिक्स शिकवतील. राजेश भराटे सर आहे. सरांचं पुस्तक मला असं वाटतं की 15 वर्षापासून सरांचं पुस्तक आहे चालू घडामोडीचं आणि चालू घडामोडीच्या पुस्तका म्हणून प्रत्येक एक्झाम तुम्ही कुठली एक्झाम चेक करा, 15 पैकी जवळ-जवळ 12-13 प्रश्न सरांच्या पुस्तकांमधून असतात. सर आपल्याकडे चालू घडामोडी शिकवणार आहे. आशालता गुट्टे मॅडम आहे. आशालता गुट्टे मॅडम मराठीसाठी प्रसिद्ध आहे आणि मॅडमांचे भरपूर व्हिडिओ किंवा शॉर्ट व्हिडिओ तुम्ही YouTubeवर बघितलेले असतीलच आणि राम माजगावकर सर आपल्याकडे इंग्लिश हा विषय शिकवणार आहे. सरांना 28 वर्षाचा अनुभव आहे. आयोगाला नेमकं कशा पद्धतीने प्रश्न विचारतात, आयोगाला काय अपेक्षित आहे, हे प्रॉपर सर तुम्हाला मार्गदर्शन करणार आहे. अशी आपली टीम आहे मित्रांनो. लक्षात ठेवायचं आहे आणि तुम्हाला कंबाईनची बॅच असो किंवा राज्यसेवेची बॅच असो,
वेळोवेळी तुम्हाला प्रॉपर मार्गदर्शन केले जाणार आहे आणि हे मार्गदर्शन पास झालेले विद्यार्थी सुद्धा तुम्हाला हे मार्गदर्शन करतील. टेस्ट होणार आहे आणि फीज फक्त आपली फीज किती आहे? ₹2999 इतकीच फीज आहे. महाराष्ट्रामध्ये कुठल्याही अकॅडमीला इतक्या कमी फीज मध्ये बॅच उपलब्ध नाही आणि ते पण इतकी अशी टीम, हे ज्या टीमला प्रत्येक टीमला 5 ते 10 वर्षाचा अनुभव आहे. सर्वजण त्या एक्झाम म्हणून गेलेले आहे. अशी आपली टीम आहे. चला आता आपण सुरुवात करू. सुरुवात करताना पहिल्यांदा महाराष्ट्राचा भूगोल. काही मुलां म्हणत असतील, "सर पेन चेंज करा." चला पेन चेंज करतो. पहिल्यांदा महाराष्ट्राचा भूगोल. महाराष्ट्राचा भूगोलमध्ये आपण पहिलं चॅप्टर कुठलं बघणार आहोत? महाराष्ट्राचे स्थान व विस्तार. फक्त आता सुरुवात आपण अशी करणार आहोत का? नाही. आपण शिकवताना सुरुवात अशी करणार आहे. आता भारत आहे. भारताचे पहिल्यांदा भारताचे स्थान शिकवताना आपण असं शिकवू. पहिल्यांदा भारत, भारताचे स्थान व विस्तार. नंतर महाराष्ट्र, महाराष्ट्राचे स्थान व विस्तार. नंतर भारताचा राजकीय भूगोल, नंतर महाराष्ट्राचा राजकीय भूगोल, नंतर भारताचा प्राकृतिक भूगोल, नंतर महाराष्ट्राचा प्राकृतिक भूगोल. म्हणजे तुम्हाला समजलं का? भारत महाराष्ट्र, भारत महाराष्ट्र, भारत महाराष्ट्र, भारत महाराष्ट्र. तेव्हा तुम्हाला चांगले प्रश्न बरोबर येतील आणि पैकीच्या पैकी मार्क पडतील. पैकीच्या पैकी मार्क कशासाठी? की प्रत्येक मुलाला जिओग्राफीमध्ये पैकीच्या पैकी मार्क पडतात. जे जुने विद्यार्थी असतात त्यांना पैकीच्या पैकी मार्क येतात. फक्त आयोग जिथे चुकवतो तिथेच मुलांचा प्रश्न चुकतो, नाही तर 100% प्रश्न बरोबर येतात. आता सुरुवात बघा. महाराष्ट्राचा विस्तार. महाराष्ट्राचा विस्तारावर आयोगाने बऱ्याच वेळा प्रश्न विचारलेला आहे. आपला हा महाराष्ट्र आहे. मग महाराष्ट्राचा विस्तार कसा आहे? मग तो अक्षरवृत्तीय विस्तार असो किंवा रेखावृत्तीय विस्तार असो. आडवे अक्षरवृत्त असतात, उभे रेखावृत्त असतात. मग तो किती आहे? 15°4. उत्तर अक्षरवृत्त ते 22°6 उत्तर अक्षरवृत्त. तर रेखावृत्तीय विस्तार किती आहे? 72°3. पूर्व रेखावृत्त तर किती? 80°5 पूर्व रेखावृत्त. पूर्व पूर्व काल, उत्तर उत्तर काल. बॅच मध्ये तुम्हाला हे समजून जाईल. अक्षरवृत्तीय विस्तार आहे. महाराष्ट्राची ज्या वेळेस निर्मिती झाली, तुम्हाला माहिती आहे महाराष्ट्राची निर्मिती कधी झाली? 1 मे 1960 ला महाराष्ट्राची निर्मिती झाली आणि त्यावेळेस निर्मिती झाली त्यावेळेस 26 जिल्हे होते आणि 26 चे आता 36 जिल्हे कशा पद्धतीने झाले आहे तुम्हाला प्रॉपर मॅप दाखवले जाईल आणि ट्रिक सुद्धा सांगितले जाईल. म्हणजे 26 चे 36 जिल्हे कसे झाले याची ट्रिक्स बघा. कशा आहे, कशा पद्धतीची ट्रिक सांगितले जाणार आहे. अशा पद्धतीने सिंजाला गमुन वाही गोपाल. म्हणजे पहिल्यांदा सिंधुदुर्ग, जालना, लातूर, गडचिरोली, मुंबई उपनगर, नंतर नंदुरबार, वाशिम, हिंगोली, गोंदिया आणि पाल म्हणजे पालघर सर्वात शेवटी निर्मिती झालेला आहे. सिंजाला गमुना वाही गोपाल. नंतर महाराष्ट्राचा राजकीय प्रशासकीय विभाग आणि प्रादेशिक विभाग हे सुद्धा शिकवले जातील. आयोग बरेच वेळा प्रश्न विचारतो की प्रश्न विचारलेला असं महाराष्ट्रातले प्रादेशिक विभाग किती? पहिला ऑप्शन असतो 6, दुसरा ऑप्शन असतो 5, तिसरा ऑप्शन असतो 4, चौथा असतो 3. मुलं नाचत नाचत जाता आणि दणकट पहिल्यांदा प्रादेशिक विचार पहिला ऑप्शन 6 बरोबर करून टाकता. अरे विचारलं काय आहे? प्रादेशिक विभाग विचारलेला आहे, प्रशासकीय नाही. मग प्रादेशिक विभाग म्हणजे तुमच्या लक्षात आलं पाहिजे. म्हणजे प्रादेशिक विभाग म्हणजे काय? खानदेश आहे, बरोबर, पश्चिम महाराष्ट्र आहे, कोकण आहे, मराठवाडा आहे आणि विदर्भ आहे. हे 5 प्रादेशिक विभाग. आयोगाची ही अपेक्षा होती. परंतु असे प्रश्न कशामुळे चुकतात? घाईघाईत वाचल्यामुळे. बरोबर आहे सर, आम्ही घाईघाईत वाचता. हा हा प्रश्न सर्व महाराष्ट्राचा बरोबर येतो. पण वाचल्यामुळे कधी चुकले आणि चुकून आपली एका मार्काने कधी पोस्टकत गेली किंवा एका मार्काने प्रिलियम कधी हुकली तर लय वाईट वाटतं मित्रांनो. लक्षात ठेवायचं आहे. आणि प्रशासकीय विभाग किती आहे? 6. हे सुद्धा मी तुम्हाला डिटेल मध्ये सांगणार आहे. मग हे जिल्हे किती आहे? तालुके किती आहे? तालुक्यांमध्ये आता 355 तालुके अधिक 3 तालुके म्हणजे एकूण 358 तालुके, बरोबर. हे सुद्धा सांगणार आहे. 358 तालुक्यांमध्ये प्रॉपर ह्या अशा गोष्टी सांगणार आहे की उदाहरणार्थ 16 तालुके कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये आहे. मी असे ट्रिक सांगणार तुम्हाला. नाय म्हणजे नांदेड आणि यवतमाळ लक्षात ठेवा. 15 तालुके कुठल्या जिल्ह्यामध्ये आहे. मी तुम्हाला अशी ट्रिक सांगितली. जरा नाच लक्षात ठेवा. जरा नाच म्हणजे जळगाव, रायगड, नाशिक आणि चंद्रपूर 15 तालुके आहे. 14 तालुके कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये आहे मी तुम्हाला इथे सांगेल की 14
लक्षात कसे ठेवायचं, पान 14 रुपयाचं पान खायचं आहे अशा पद्धतीने सांगितलं. 13 तालुके कुठल्या जिल्ह्यामध्ये आहे? 13 तालुके बुलढाणा जिल्ह्यामध्ये आहे. 12 तालुके कुठल्या जिल्ह्यामध्ये? मी तुम्हाला जीके ट्रिक सांगेन. तुम्हाला समजत आहे का? काय सांगत आहे? इथे मी तुम्हाला शिकवत नाही. फक्त अभ्यासक्रम आपण कशा पद्धतीने घेणार आहोत हे सांगत आहे. त्यानंतर सारख्या नावाचे तालुके म्हणजे उदाहरणार्थ आयोग प्रश्न विचारतो खेड तालुका कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? मी तुम्हाला ट्रिक सांगेन. खेड येथील रत्ना पुण्यात राहते. मग रत्नागिरी आणि पुणेमध्ये खेड तालुका आहे. कारंजा तालुका कोणकोणत्यामध्ये? मी तुम्हाला सांगेन. कारंजा कारंजा बघितला म्हणजे कसं करायचं? वॉव! बरोबर म्हणजे वाशिम आणि वर्धामध्ये कारंजा तालुका आहे. कर्जत तालुका कुठे आहे? मी कर्जत अशा पद्धतीने तुम्हाला सांगेन कर्जत. मग रायगड आणि नगरमध्ये अहिल्यानगरमध्ये कर्जत आहे. कळतंय का? अशा पद्धतीने मी तुम्हाला सारख्या नावाचे तालुके सांगणार आहे. क्रमांकाच्या मी तुम्हाला ट्रिक सांगितल्या. सारख्या उच्चाराचे तालुके सुद्धा सांगणार आहे. म्हणजे उदाहरणार्थ शेगाव आणि शेगाव. बरोबर? शेगाव तालुका आणि शेवगाव तालुका. तुम्हाला माहिती पाहिजे शेगाव म्हणजे मोक्ष नदीच्या किनाऱ्यावर वसलेला आहे. बुलढाणा जिल्ह्यामध्ये आहे. आणि शेवगाव तुम्हाला माहिती पाहिजे नगरमध्ये आहे. अशा पद्धतीने सारख्या उच्चाराचे सुद्धा तालुके सांगणार आहे. परत आता सध्या महानगरपालिका किती आहे? 29 महानगरपालिका. 29 महानगरपालिका इथून की जालना, इचलकरंजी ज्या नवीन झालेल्या आहे तिथून परत पनवेल पनवेल असो, अजून चंद्रपूर असो, लातूर असो, परभणी असो, तिथून सर्वच्या सर्व 29 महानगरपालिका व्यवस्थित येणार आहे. मग नगरपालिका असो, कटक मंडळे असो, कटक मंडळ ज्या ठिकाणी लष्करी छावण्या आहे त्याला कटक मंडळे म्हणतो. मग ते महाराष्ट्रातले 7 असो किंवा भारतातले 61 कटक मंडळे असो, हे सुद्धा आपण डिटेलमध्ये जाऊ. जिल्हा परिषद बघू. किती जिल्हा परिषद आहे? सध्या 34 जिल्हा परिषद आहे. ज्या ठिकाणी जिल्ह्यांची जिल्हा ग्रामीण भाग आहे त्याच ठिकाणी जिल्हा परिषद आहे. मग मुंबई शहर आणि मुंबई उपनगरमध्ये जिल्हा परिषद आहे का? नाही. बघा नंतर निर्मितीनुसार राज्यांचा क्रम मी तुम्हाला सांगितलं. निर्मितीनुसार राज्यांचा क्रम कशा बघू बरं का? राज्यांचा क्रम इथे सुद्धा प्रश्न विचारला जातो आणि निर्मितीनुसार जिल्ह्यांचा क्रम इथे सुद्धा प्रश्न विचारला जातो. मग जिल्ह्यांच्या क्रम मध्ये सिंजाला गमुन वाही गोपाल असं 81 मध्ये सिंजा निर्मिती झाला म्हणजे सिंधुदुर्ग जालना. 82 मध्ये लाग निर्मिती झाला. लाग म्हणजे लातूर आणि गडचिरोली. 16 तारीख होती, 16 ऑगस्ट होती, 26 ऑगस्ट होती. 90 मध्ये मुंबई झाला. 4 ऑक्टोबर 1990 होतं. अशा पद्धतीने मग तुम्हाला हा प्रश्न क्रम लावायला विचारला तरी बरोबर आला पाहिजे. जोड्या लावायला विचारला तरी बरोबर आला पाहिजे. वन लाईन बीटला विचारला तरीही बरोबर यायला पाहिजे. डिटेलमध्ये प्रश्न बरोबर आला पाहिजे. बघा जिल्ह्यांचा क्रम असो, क्षेत्रफळानुसार क्रम असो, काही मुलांचा क्षेत्रफळानुसार क्रम चुकून जातो. सर्वांना माहिती असतं की मुलं घाई करतात. आयोगाने एकदा प्रश्न विचारला की क्षेत्रफळानुसार महाराष्ट्रातला 2 नंबरचा जिल्हा कुठला? पहिला ऑप्शन होतं अहमदनगर. मग मुलं घाई गेले अहमदनगर करून आले. नंतर येता येता हॅलो किती मार्क आहे? किती? बरोबर आहे. मला इतके इतके मार्क आले. अर्धा तास झाला, 15 मिनिटं झालं. हॅलो किती आहे? माझे इतके बरोबर येत आहे. घरी पोहोचले, इतके बरोबर आहे. हळू कमी होत जाता. बरोबर. परत अरे यार आयोगाची इथे 2 नंबरचा जिल्हा विचारला होता. मग कशाला नाचत नाचत आला बरं का? माहिती ना त्यासाठी व्यवस्थित अभ्यास करावा लागतो. तुम्हाला हे डिटेलमध्ये सांगणार आहे. मग 1 नंबर अ पासून सुरुवात होते. आपण अ, आ, इ शिकतो. मग 1 नंबरचा मोठा जिल्हा कुठला आहे? अहिल्यानगर आहे. पुणे किती अक्षरी नाव आहे? 2 अक्षरी नाव आहे सर. पुणे 2 नंबरचा जिल्हा आहे मोठा क्षेत्रफळानुसार. नाशिक किती अक्षरी नाव आहे? सर नाशिक 3 अक्षरी नाव आहे. मग 3 नंबरचा मोठा जिल्हा आहे. इथे बघा सोलापूर किती अक्षरी नाव आहे? सोलापूर सर 4 अक्षरी नाव आहे. मग 4 नंबरचा मोठा जिल्हा आहे. 5 अक्षरी नाव काय आहे? गडचिरोली सर हे 5 अक्षरी नाव आहे. योगायोग असो का काही असो 5 नंबरचा मोठा जिल्हा आहे. क्षेत्रफळानुसार मोठा जिल्हा. आयोगाने कसाही प्रश्न कधी विचारला तरी 100% बरोबर यायला पाहिजे. मग शेजारील तालुके, राज्यांना भिडलेले तालुके. आता शेजारील तालुके सर कशा पद्धतीने तुम्ही आम्हाला शेजारील तालुके सांगा. आता आयोगाने आतापर्यंत अशा प्रश्न विचारले होते की महाराष्ट्राला मध्य प्रदेशला किती जिल्ह्यांच्या सीमा लाभलेल्या आहे? इथे 8 लाभलेल्या आहे, इथे 7 लाभलेल्या आहे. कर्नाटकला या ठिकाणी 4 आहे, या ठिकाणी 4 आहे, इथे 2 आहे, या ठिकाणी 1 जिल्ह्याची सीमा आहे. आणि जो समुद्र किनारा याला 7 जिल्ह्यांच्या सीमा लाभलेल्या आहे. मग आयोग अजून प्रश्न असा विचारू शकतं
की सर गुजरातला आतापर्यंत प्रश्न विचारलेला नाही, परंतु आयोग प्रश्न विचारू शकतो, सर गुजरातला किती तालुक्यांच्या सीमा लाभलेल्या आहे? 14 तालुक्यांच्या सीमा लाभलेल्या आहे. प्रश्न बरोबर आला पाहिजे. 23 तालुक्यांच्या सीमा याला लाभलेल्या आहे. मध्य प्रदेशला 8 तालुक्यांच्या सीमा इथे लाभलेल्या आहेत. आयोग जुन्नर पुणे विभागातला सर्वात उत्तरेकडील तालुका विचारू शकतो, तर हे का नाही विचारू शकत? 100% विचारू शकतो. याला 17 तालुक्यांच्या सीमा लाभलेल्या आहे, याला 18 तालुक्यांच्या सीमा लाभलेल्या आहे आणि याला 2 तालुक्यांच्या सीमा लाभलेल्या आहे. कोणत्याला? याला म्हणजे काय? या ठिकाणी गुजरात आहे, या ठिकाणी मध्य प्रदेश आहे, या ठिकाणी छत्तीसगड आहे, इथे तेलंगणा आहे, इथे काय आहे? इथे कर्नाटक आहे, इथे गोवा आहे. लक्षात ठेवा. काय सांगितलं मी तुम्हाला इथे? बघा, तालुक्यांना शेजारील किती तालुके राज्यांना भिडलेले आहे? प्रश्न आला, बरोबर यायला पाहिजे. शिकवत नाही. नंतर प्रादेशिक विभागाचे नामकरण घेऊ. म्हणजे मराठवाडा नाव कसं पडलं? का फक्त म्हणताय म्हणून म्हणताय? नाही. मराठवाडा म्हणताय म्हणून. मराठवाडा म्हणजे मरता पण हट्टा नाही. म्हणजे इथले जे लोक आहेत, काटक आहे, मराठी भाषिक आहे. त्यामुळे मराठवाडा नाव पडलेलं आहे. बॅचमध्ये डिटेलमध्ये सांगेल. खानदेश आहे. खानदेश बघा ना, खानपा नावावरून खानदेश नाव पडलेलं आहे. खाननादेश नाव चेंज करणं चालू आहे विधानसभेमध्ये. हे काही दिवसामध्ये पासच होऊन जाईल. खाननादेश म्हणजे खाननादेश नाव करा, खानदेश नको करा. खानदेश नको म्हणा, खाननादेश म्हणा. म्हणजे कृष्णभूमी, ज्या भूमीमध्ये कृष्ण वावरलेला आहे. पहिले खानदेशला ऋषिक देश म्हणत होते, दान देश म्हणत असे नाव होते. कोकणला नाव कसं पडलं? आयोगाने प्रश्न विचारलेला होता. कुप्पक, मूषक, कुंकणा परशुरामाच्या आईचं नाव, कोण म्हणजे मावरणे. ज्या ठिकाणी सूर्य मावळत असो तिथून कोकण नाव पडलं. विदर्भ नाव कसं पडलं? विदर्भ राज्य होता. अशा पद्धतीने हे सर्वचे सर्व प्रादेशिक विभागांचे नामकरण मी तुम्हाला शिकवणार आहे. इथे फक्त आपण काय बघत आहोत? वर्गामध्ये काय काय होणार आहे? तुम्हाला मार्क कसे आले पाहिजे? आयोगाला प्रश्न कशा पद्धतीने विचारतात? हे आपण इथे घेणार आहोत. तुमचा भारताचा तशाच पद्धतीने भारताचा अक्षरवृत्तीय स्थान व विस्तार. आता आपला हा भारत आहे. हा इथे बघा. हा भारत आहे आपला. मग तुम्हाला महाराष्ट्राचा स्थान व विस्तार विचारू शकता. आता भारताचा सुद्धा 8/4 उत्तर अक्षरवृत्त ते 37/6 उत्तर अक्षरवृत्त ते 68/7 पूर्व रेखावृत्त ते 97/24 पूर्व रेखावृत्त. पूर्व का आलं हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. अक्षरवृत्ते विस्तार असो, अक्षरवृत्ते स्थान असो, निर्मिती असो, निर्मितीच्या वेळेचे राज्य असो आणि आता सध्या झालेले राज्य असो. आता किती घटक राज्य? 28 घटक राज्य आणि 8 केंद्रशासित प्रदेश म्हणजे एकूण 36 आहे. महाराष्ट्रामध्ये सुद्धा 36 जिल्हे आहे. मग ते सुद्धा पॉलिटीमध्ये तिथे प्रश्न विचारला जातो. गुजरात 1 नंबर निर्मित झालं. 2 नंबर बरोबर ना? नागालँड, गुनाह, नंतर हरियाणा, हिमत्रेमे, नंतर हिमाचल प्रदेश, नंतर मेघालय, नंतर त्रिपुरा अशी सुद्धा मी तुम्हाला ट्रिक सांगणार आहे. मग त्याच्या राजधानी असो, बाकी सर्व अशीच पद्धतीने डिटेलमध्ये. मग सर्वात मोठा जिल्हा, सर्वात मोठे राज्य, सर्वात लहान जिल्हा, सर्वात लहान राज्य असे सर्वचे सर्व मी तुम्हाला इथे भारताचे सुद्धा स्थान व विस्तार घेणार आहे. जसे महाराष्ट्राचे घेतले तसे भारताचे सुद्धा घेऊ. बघा, भारत आणि महाराष्ट्र पहिलं चॅप्टर असं होईल. त्यानंतर आयोगाला कशा पद्धतीने प्रश्न आलेले ते होईल आणि तुम्हाला काय अपेक्षित आहे, तुमच्या लक्षात किती बसलेलं आहे ते आपलं होणार आहे. कळतंय का तुम्हाला प्रत्येकाला? माझ्या प्रिय मित्रांनो, तुम्हाला प्रॉब्लेम कधी आला असेल तर मला SMS करायचा आहे, कॉल करायचा आहे. इथे आपला अकॅडमीचा नंबर आहे. तुम्ही त्यावर SMS कॉल करू शकतात. दुसरं चॅप्टर आपण कुठलं बघणार आहोत? बघा, पहिल्यांदा भारताचे प्राकृतिक विभाग बघू आपण. भारताचे प्राकृतिक विभाग. आपला हा भारत आहे. या ठिकाणी आपला भारत आहे. हा भारत आहे. भारताचे किती प्राकृतिक विभाग आहे? सर, भारताचे 5 प्राकृतिक विभाग आहे. मग पहिल्यांदा आपण बघू द्वीपकल्पीय पठार. हा द्वीपकल्पीय पठार आहे. द्वीपकल्प म्हणजे काय? 3 बाजूने पाणी आणि एका बाजूने भूभाग, याला द्वीपकल्प म्हणतात. हा पहिला विभाग बघू. 2 नंबरचा विभाग बघू आपण उत्तर भारतीय पर्वतीय प्रदेश म्हणजे हिमालयीन पर्वतरांगा. हा 2 नंबरचा विभाग बघू. 3 नंबरचा विभाग आपण गाळाचा मैदानी प्रदेश बघू. 4 नंबरचा विभाग आपण किनारपट्टीय मैदानी प्रदेश बघू.
4 नंबर आणि 5 नंबरचा विभाग आपण भारतीय बेटे बघू आणि हा एकदम डिटेलमध्ये बघू. म्हणजे आयोगाने मागे कसे प्रश्न विचारलेले आहे आणि आयोगाला काय-काय अपेक्षित आहे, हे आपण सर्वचं सर्व डिटेलमध्ये बघणार आहे. तशाच पद्धतीने आता इथे आपला महाराष्ट्र आहे. ब बघा, इथे आपला महाराष्ट्र आहे. महाराष्ट्राचे सुद्धा आपण घेताना 3 प्राकृतिक विभाग घेणार आहे. 3 प्राकृतिक विभाग 3 म्हणजे पहिला जो आहे हा आहे कोकण किनारपट्टीय प्रदेश. 2 नंबरचा जो आहे हा घाटमाथ्याचा प्रदेश आणि 3 नंबरचा काय आहे पठारी प्रदेश. इथे हे पठार आहे. जवळ-जवळ पठाराने 90% क्षेत्र व्यापलेलं आहे आणि पठाराची पूर्व-पश्चिम लांबी किती आहे? 750 किलोमीटर आहे. तर महाराष्ट्राची पूर्व-पश्चिम लांबी काय आहे? 800 किलोमीटर आहे. सर्वच यामध्ये होईल. मग तुम्हाला इथे क्रम लावायला प्रश्न विचारला तरीही बरोबर आला पाहिजे. जोड्या लावायला प्रश्न विचारला तरीही तुमचा बरोबर यायला पाहिजे. लक्षात ठेवायचं आहे. मग प्रश्न कशावर विचारतील? प्रदेशाची रचना, वैशिष्ट्ये, डोंगर प्रश्न विचारला जातो. वीणा सात सागोह भीम कृष्णा यावर कायमस्वरूपी प्रश्न विचारला जातो. इथे विंध्य पर्वत आहे, इथे नर्मदा नदी आहे, इथे सातपुडा पर्वत आहे, इथे तापी नदी आहे, इथे सातमाळा अजिंठा डोंगर रांगा आहे. बरोबर, इथे गोदावरी नदी आहे, वीणा सात सागो ह इथे हरिश्चंद्र आहे, इथे भीमा नदी आहे, इथे महादेव डोंगर रांगा आहे, इथे कृष्णा नदी आहे. मग उत्तरेकडून दक्षिणेकडे डोंगरांचा क्रम लावा किंवा दक्षिणेकडून उत्तरेकडे डोंगरांचा क्रम लावा किंवा टेकड्यांचा क्रम लावा किंवा नद्यांचा क्रम लावा किंवा प्रश्न विचारला जातो कोणत्या 2 डोंगरांदरम्यान कुठली नदी वाहते किंवा कोणत्या 2 नद्या दरम्यान कोणती डोंगर रांग आहे असा प्रश्न विचारला तो. प्रश्न कसाही विचारला बघा इथे डोंगर असो पठार असो पठारांचा सुद्धा क्रम विचारला जातो. मग वरचं काठीदारवरचं पठार असो किंवा इथलं मालेगावचं पठार असो किंवा नगरचे पठार असो किंवा सासवडचे पठार असो, खालती आले औंधचं पठार असो, अजून खालती आले जतचं पठार असो, अजून खालती आले बरोबर सांगलीमध्ये खानापूरचे पठार असो, अशा पद्धतीने पठारांचा क्रम लावा सुद्धा आयोग प्रश्न विचारतो. पठार असो, टेकड्या असो, घाट असो, घाट उत्तरेकडून दक्षिणेकडे क्रम लावा किंवा घाट कुठल्या शहरांच्या दरम्यान कोणकोणते घाट आहे. उदाहरणार्थ दिवे घाट. बरोबर कुठून तर पुणे ते बारामती दिवे घाट. बोर घाट कुठून तर कुठपर्यंत आहे लक्षात ठेवा आपण. मुंबईवरून पुण्याला जाताना बोर होतं. बोर होतं का? मजा येते ना, पण आपण लक्षात ठेवू बोर होतं. बोर घाट आहे. खंबाटक्के घाट पुणे सातारा दरम्यान आहे. अशा पद्धतीने घाटांवर प्रश्न विचारले जातात. घाट झाल्यानंतर गरम पाण्याचे झरे आयोगाला आवडतात. जोड्या लावायला प्रश्न विचारतात. म्हणजे किंवा ऑनलाईन बिटला प्रश्न विचारतात. गरम पाण्याचे झरे म्हणजे उनबदेव, सुनबदेव, आडावत, नाझरदेव हे कुठे आहे? हे जळगावमध्ये आहे. इंदेव कुठे आहे? धुळेमध्ये आहे. अनवदेव कुठे आहे? नंदुरबारमध्ये आहे. गायमुख झरा कुठे आहे? भंडारामध्ये आहे. उनकेश्वर कुठे आहे? यवतमाळमध्ये आहे. समजतंय का? अशा पद्धतीने सर्वचे सर्व गरम पाण्याचे झरे यावर प्रश्न विचारले जातात. गरम पाण्याचे झरे, थंड हवेचे ठिकाणे सुद्धा याच टाइपचा प्रश्न असतो. जोड्या लावा किंवा वन लाईन बिटला प्रश्न असतो. थंड हवेचं ठिकाण आहे. मग पुण्यामधलं कुठलं? सर लोणावळा, खंडाळा, भीमाशंकर हे पुण्यामधले आहे. साताऱ्यामधले कुठले आहे? महाबळेश्वर, पाचगणी हे साताऱ्यामधले आहे. कोल्हापूरमधलं कुठलं आहे? पन्हाळा आहे. सिंधुदुर्गमधलं कुठलं आहे? आंबोली आहे. माथेरान कुठलं आहे? रायगडमधलं आहे. इगतपुरी कुठले आहे? थंड हवेचं ठिकाण. नाशिकमधलं आहे. छत्रपती संभाजीनगर मधलं कुठलं आहे? म्हैसमाळ आहे. चिखलदरा कुठे आहे? अमरावतीमध्ये आहे. कळतंय का तुम्हाला? अशा पद्धतीने थंड हवेचे ठिकाणे यावर सुद्धा प्रश्न विचारला जातो. उंच शिखरे सुद्धा आयोगाचा आवडता प्रश्न आहे. क्रम लावा किंवा वन लाईन बिटलाच क्वेश्चन विचारतात. उंच शिखरांवर. ते सुद्धा मी तुम्हाला ट्रिक्सनुसार सांगणार आहे. कसामी असतो मुब्र तोबे ह हे सर्व म्हणजे 1 नंबर कळसुबाई, साल्हेर, नंतर महाबळेश्वर अशा पद्धतीने कसामी, हसतो, हरिश्चंद्रगड अमुब्र तोबे हे सर्वचे सर्व मी तुम्हाला सांगणार आहे. त्यानंतर लेण्या, लेण्यांवर जोड्या लावायला प्रश्न विचारला जातो. ते सुद्धा आपण डिटेलमध्ये बघू. किल्ले बघू. किल्ल्यांवर आयोग पहिले विचारत होत्या कुठल्या जिल्ह्यामध्ये कोणते किल्ले आहे. आता आयोग विचारतो कुठल्या अक्षरवृत्तावर कोणकोणते किल्ले आहे. उत्तरेकडून दक्षिणेकडे लावा. हा सुद्धा मॅप आपण डिटेलमध्ये बघू. बघा, भारताचे 5 प्राकृतिक विभाग झाल्यानंतर महाराष्ट्राचे 3 प्राकृतिक विभाग बघणार आहोत.
त्यानंतर भूगर्भ रचना आपण बघणार आहोत. म्हणजे कलाश्रेणी बघणार आहोत. प्रमुख खडक प्रणाली बघणार आहोत. प्रमुख खडक प्रणालीवर प्रश्न येतो. महाराष्ट्रामध्ये आर्कियन खडक प्रणालीमध्ये कोणकोणते जिल्हे येतात? असा प्रश्न येतो. धारवाड खडक प्रणालीमध्ये कोणकोणते जिल्हे येतात? असा प्रश्न येतो. बनास येतात. भंडारा, नागपूर, सिंधुदुर्ग. कडप्पा खडक प्रणालीमध्ये कुठले जिल्हे येतात? कोय, सिंधू येतात. असा प्रश्न विचारला जातो. कोल्हापूर, यवतमाळ, सिंधुदुर्ग. विंध्यन खडक प्रणालीमध्ये कोणकोणते जिल्हे येतात? असा प्रश्न विचारला जातो. चंद्रपूर जिल्हा येतो. विंचू लक्षात ठेव. हे आपण प्रॉपर बघणार आहोत कालखंडानुसार आणि त्या खडक प्रणालीमध्ये कोणते जिल्हे आहेत, त्यामध्ये कोणकोणते खनिज सापडलेले आहे, हे सुद्धा आपण डिटेलमध्ये बघणार आहोत. तशाच पद्धतीने आपण महाराष्ट्राचा भूगोल सोबत महाराष्ट्राचा प्राकृतिक विभाग आणि भारताचा प्राकृतिक विभाग सुद्धा डिटेलमध्ये बघू. बॅचमध्ये हे आपलं डिटेलमध्येच होणार आहे. 100% तुमच्या लक्षात राहील आणि 100% तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क येतील म्हणजे येतीलच. कळतंय का? चला पुढे जाऊ आता आपण नदी प्रणाली. सर नदी प्रणाली टॉपिक असा आहे, यामध्ये वाचण्यासारखं भरपूर आहे. परंतु तरी पण एकच प्रश्न विचारतो आणि तरी पण आमचा चुकतो. चुकतो का? तुम्ही डायरेक्ट नदी प्रणाली घेतली, डायरेक्ट वाचायला घेत असाल. चुकणार नाही. पहिल्यांदा नदी प्रणाली नेमकी कशी होती? म्हणजे आपण सुरुवातीला भारतातली नदी प्रणाली बघू. भारतातली नदी प्रणाली मग भारतातल्या नदी प्रणालीमध्ये मग पहिल्यांदा आपण सिंधू नदी बघू. सिंधू नदी. सिंधू नदीमध्ये आपण मग प्रश्न विचारला जातो उत्तरेकडून दक्षिणेकडे क्रम लावा सिंधू नदीच्या उपनद्यांच्या. मग अशी ट्रिक बघू. सबीराची झाशी. बरोबर अशी ट्रिक बघू. म्हणजे सतलज आहे, बिया आहे, रावी आहे, चिनाब आहे, झेलम आहे आणि सिंधू आहे. नंतर सिंधू नदी आहे. किती किलोमीटर लांबी आहे? 2880 किलोमीटर लांबी आहे. भारतातली 709 किलोमीटर लांबी आहे. भारतामध्ये लेह या जिल्हा म्हणून वाहते आणि लडाख या केंद्रशासित प्रदेशामधून सिंधू नदी वाहते. सिंधू नदीवर मागच्या वेळेस असा प्रश्न विचारला होता, ते सुद्धा आपण घेणार आहे. त्यामधले दुआब असो, काही असो, सर्व. मग भारतातली सिंधू नदी झाल्यानंतर आपण गंगा नदी असो, बरोबर, नंतर यमुना नदी असो, त्यानंतर ब्रह्मपुत्रा नदी असो, ह्या घेणार आहोत. नंतर द्वीपकल्पीय पठार. द्वीपकल्पीय पठारावरच्या नद्या आल्या. मग प्रमुख नद्या कुठे आहे? महाराष्ट्रामध्ये आहे. नेमक्या नद्या कशा आहेत याविषयी माहिती बघू. प्रमुख नदी खोरे बघू. मग गोदावरी नदीने उदाहरणार्थ इतके टक्के महाराष्ट्राचं क्षेत्र व्यापलेलं आहे. किती टक्के? 49% क्षेत्र व्यापलेलं आहे. बरोबर. नंतर प्रमुख नदी खोरे. नदी प्रणालीचे 4 प्रकार बघू. नदी खोऱ्यांचे 4 प्रकार बघू. वर्धा वैनगंगा नदी खोरे बघू. कृष्णा भीमा नदी खोरे बघू. तापी नर्मदा नदी खोरे बघू. कोकणातील नद्या बघू. धरणे, शहरे, आयोग यावर धरण्यांवर जोड्या लावायला प्रश्न विचारतो. शहरेवर जोड्या लावायला प्रश्न विचारतो. संगमांवर सुद्धा जोड्या लावायला प्रश्न विचारतो. लांबी असो, उपनद्या असो, उतरता क्रम असो, जिथे जे आयोगाला आवडतं ते आपण बघू. कळतंय का प्रत्येकाला? माझ्या प्रिय मित्रांनो, समजतंय का? मग ते भारत असो, महाराष्ट्र असो, जग असो, याबद्दल आयोगाने प्रश्न विचारला तर चुकायला नको. अख्ख्या महाराष्ट्राचा चुकला, आपला चुकला तरी चालेल, पण अख्ख्या महाराष्ट्राचा बरोबर आला आणि आपला चुकला तर यापेक्षा मोठं पाप कुठलंच नाही. येतंय का? नदी प्रणाली अशा पद्धतीने घेऊ. डिटेल मध्ये नदी प्रणाली घेणार आहे. पुढे बघा, मग हवामान. हवामान हवामान चालू करताना आपण पहिलं ना इंडियातलं हवामान बघणार आहे. भारताचं हवामान कशा पद्धतीचे आहे हे आपण बघणार आहोत. हे भारतातलं डिटेलमध्ये आपण हवामान बघू. मग हवामान विषयी मग महत्वाच्या संकल्पना असो, मग त्या भारतातल्या असो किंवा महाराष्ट्राचा असो, मुलांना हा प्रॉब्लेम होतो, सर आरोह पर्जन्य कुठे पडतो? आरोह पर्जन्य लहानपणी आपण जलचक्र शिकलं आहे ना. काय? ऊन तापतंय, बरोबर, ऊन तापतंय, पाण्याची वाफ होते, वाफ वर जाते, ढग तयार होतोय, पाऊस पडतोय, तो प्रकारचा पर्जन्य म्हणजे आरोह पर्जन्य. प्रतिरोध पर्जन्य म्हणजे काहीतरी विरोध होतोय, तो म्हणजे प्रतिरोध पर्जन्य. बरं, आवर्त पर्जन्य. लहानपणी गावामध्ये छोटे-छोटे प्रकार आहे. आमच्याकडे त्याला वाटोई म्हणतात, काही ठिकाणी वावटळ म्हणतात. छोटे-छोटे जे येत होते, ते मोठ्या प्रमाणात रूपांतर झालेले आहे. 300 किलोमीटर, 400 किलोमीटर, 1900 किलोमीटर ते आवर्त त्यापासून पर्जन्यवर तो आवर्त पर्जन्य. कृत्रिम वर्षा बघू आपण, पर्जन्य घनता बघू, दुष्काळ बघू, महाराष्ट्राच्या हवामानावर प्रभाव पाडणारे घटक बघू, भारताच्या हवामानावर प्रभाव पाडणारे घटक बघू.
मग सर भारताच्या हवामानावर प्रभाव पाडणारे घटक कुठले? आहे ना मित्रा, इथे पूर्वीय वारे आहे. अचानक इथे तापमान आहे, जमिनीचं तापमान आहे. इथे तिबेटच्या पठाराचं तापमान वाढतं आहे. हे भारताच्या हवामानावर प्रभाव पाडणारे घटकच आहे. कळतंय का? हे सर्वचं सर्व आपण घेणार आहे. उन्हाळ्यातली परिस्थिती म्हणजे लू प्रकारचे वारे कुठे वाहतात? उत्तर भारतामध्ये वाहतात. नॉर्वेस्टर वारे कुठे वाहतात? या ठिकाणी वाहतात. या ठिकाणी कुठले वारे वाहतात? या ठिकाणी आंबेसरी वारे वाहतात. कॉफी बहार वारे कुठे वाहतात? सर कर्नाटकमध्ये कॉफी बहार वाहतात. 100% चेरी ब्लॉसम शॉवर कुठे वाहतात आणि आंबेसरी कुठे वाहतात? हे केरळमध्ये वाहतात. आपण डिटेलमध्ये घेणार आहे हे. कळतंय प्रत्येकाला? म्हणजे उन्हाळ्यातली ही परिस्थिती आहे. उन्हाळ्यानंतर पावसाळा लागतो. पावसाळा सुरू होताना भारतामध्ये कधीपासून पाऊस चालू होतो. मग 25 मेला कुठे पाऊस पडतो? 1 जूनला कुठे पाऊस पडतो? 5 जूनला कुठे पाऊस पडतो? 10 जूनला कुठे पाऊस पडतो? हे सर्व डिटेलमध्ये आपण घेणार आहे. अजून तुम्हाला बघा कमाल आणि किमान तापमान हे सुद्धा घेणार आहे. वारे कसे वाहतात हे तुम्हाला एकदा कळालं. जास्त दाबाकडून ज्या ठिकाणी दाब जास्त आहे, तर कमी दाबाकडे वारे वाहतात. उदाहरणार्थ इथे दाब जास्त आहे, तर तापमान कसं आहे? कमी आहे. इथे दाब कमी आहे, तर तापमान कसं आहे? जास्त आहे. मित्रांनो, ह्याच दृष्टिकोनातून भारतामध्ये पाऊस पडतो. हा दृष्टिकोन आहे. वारे असे त्यांचे वाहत असतात. बरोबर. जूनचा महिना असतो, पठारावर तापमान जोरात लय तापमान वाढतं. काही ठिकाणी 40, 41, 42, 43, 44, 45, 46 आमच्या जळगाव सारख्या ठिकाणी 48 पर्यंत तापमान जातं. ह्या भागामध्ये कर्कवृत्त भारताच्या मध्यातून गेलेलं आहे. तापमान वाढलं, तापमान वाढलेलं आहे. दाब एकदम कमी प्रमाणात तयार झालेला आहे आणि हे पूर्वेय वारे यांना फिरण्यासाठी दिशा बदलवतात. मग ही दिशा बदलली, की नंतर आपल्याकडे पाऊस पडतो. मग नैऋत्य मोसमी वाऱ्यांपासून पाऊस पडतो. बघा मार्च ते मेचा काळ, पाऊस, प्रमाण, वार्षिक पाऊस, पावसाचे दिवस किती आहे? महाराष्ट्रात पर्जन्य चालू वर्षाचे आकडे सुद्धा बघणार आहोत. मग हिवाळा बघणार आहोत. ऑक्टोबर हीट बघणार आहोत. हिवाळ्यात मधील तापमान, आविष्कार, नैऋत्य मान्सून, वार्षिक मान्सून, तक्ते बघणार. महाराष्ट्राचे कृषी हवामान विभाग आयोगाला आयोग प्रश्न विचारतो. मागच्या वेळेस प्रश्न विचारला, की 6 नंबरचा अवर्षणग्रस्त प्रदेश कुठल्या विभागामध्ये येतो? असा प्रश्न विचारला होता. पश्चिम महाराष्ट्रामध्ये येतो. काही मुलांना विदर्भ निवडून आले. विदर्भामध्ये येईल का? एक कृषी हवामान विभाग पण आपण बघणार आहोत. त्रिवार्ता आयोगाचा आवडता आहे. आता बी कंबाईन मेन्सला पण प्रश्न आला होता. ते पण आपण प्रश्नांचं उदाहरणं इथे घेणार आहोत. हां, महाराष्ट्रासोबतच आपण भारत पण एकदम डिटेलमध्ये जाऊ. अजून पुढे बघा मृदा. मृदा शिकताना फक्त काळी मृदा, तांबडी मृदा, जांभी मृदा, किनारी मृदा, गाळाची मृदा इतकं झालं म्हणजे झालं, इथून नाही. पहिल्यांदा तुम्हाला मृदा म्हणजे काय? तुम्हाला ह्या गोष्टी कळल्या पाहिजे. काही मुलं म्हणतात, "सर माती आणि मृदा एकच आहे." अरे कसं काय एक आहे रे मित्रा? कसं काय एक असेल बरं का? बघा मातीचं प्रमाण 45% असतं. सेंद्रिय द्रव्याचं प्रमाण 5% असतं. हवेचं प्रमाण 25% असतं. पाण्याचं प्रमाण 25% असतं. हे सर्व जे मिळून बनते त्याला काय म्हणतात? मृदा म्हणतात. मग मृदा सुरुवात करताना मृदाशास्त्र म्हणजे काय? मृदा विद्या म्हणजे काय? मृदा भूमी म्हणजे काय? आणि मृदेचे 5 घटक कोणकोणते आहे हे. नंतर मृदा उत्पत्ती कशी झाली? मृदेचे खडकांचे प्रकार. ज्या भागात जिथे जो खडक आढळतो त्या भागावरून मृदेच्या खडकांचे प्रकार पडतात आणि त्या खडकांवरून मृदेला रंग प्राप्त होतो. हे घेणार म्हणजे अग्निजन्य बेसाल्ट खडक आहे आपल्याकडे. बरोबर, काळी मृदा आहे, अग्निजन्य खडक आहे. बरोबर. इथे जांबा खडक आहे खालती. इथे जांभी मृदा आहे दक्षिण कोकणामध्ये. बरोबर. अशा पद्धतीने मी तुम्हाला खूप डिटेलमध्ये घेणार आहे. नंतर ते झाल्यानंतर नंतर येते काळी मृदा, जांभी मृदा, गाळाची मृदा, तांबडी मृदा. त्यानंतर जमिनीचा वापर कशा पद्धतीने केलेला आहे. आयोगाला आवडतो प्रश्न, क्रांत्यांवर प्रश्न विचारा. सर क्रांत्या म्हणजे काय? हरित क्रांतीवर प्रश्न विचारतात. धवल क्रांतीवर प्रश्न विचारतात. रजत क्रांतीवर प्रश्न विचारतात. अशा पद्धतीने ज्या क्रांत्या आहे, इंद्रधनुष्य क्रांतीवर प्रश्न विचारतात. जे जे पॉइंट आयोगाला आवडतं ना, ते आपण करणार आहोत. जी-आय मानांक विचारतात. जी-आय मानांक, जी-आय टॅग, जिओग्राफिकल इंडिकेटर्स कुठल्या-कुठल्या जिल्ह्याला भेटलेला आहे.
भारतामध्ये किती आहे? म्हणजे उदाहरणार्थ जळगावची केळी, भरताचे वांगे, बरोबर. सीताफळ, सीताफळ इथला जी-आय टॅग. द्राक्षे, द्राक्षे कुठले द्राक्षे? नाशिकचे द्राक्षे, घोलवडचे चिकू. अ, बरोबर ना? अशा पद्धतीने जी-आय टॅगवर सुद्धा प्रश्न विचारला जातो. नागपूरची संत्री, जालनाची मोसंबी, बेदाणे नाशिकचे बेदाणे. जी-आय टॅग तुम्हाला समजला असेल. सर आंबा तुम्ही सांगितलाच नाही. रत्नागिरी, सिंधुदुर्गाचा आंबा. असे जी-आय टॅग विचारले जातात. लक्षात ठेवायचं आहे, हे आपण डिटेलमध्ये घेणार आहोत. नंतर कृषी गणना हा प्रश्न आयोगाने एकदा विचारला होता. कृषी गणना घेणार नव्हता, परंतु आयोगाने प्रश्न विचारला. अ, गुरे आणि ढोरेमध्ये महाराष्ट्राचा कितवा क्रमांक लागतो? असा प्रश्न विचारला. त्यामुळे कृषी गणना पण आपण घेऊ. नंतर उपकरणे, मृदेला रंग कसा प्राप्त होतो? आयोग प्रश्न विचारतो. ब्लॅक ब्लॅक कॉटन सॉइलला कशामुळे रंग प्राप्त होतो? तांबडा रंग कशामुळे प्राप्त होतो? कशाचं प्रमाण? त्यामुळे हे आपण कारणीभूत घटक, मृदा उत्पादकता, मृदा सुपीकता, 3 वर्गीकरण आणि कृषी संशोधन संस्था. कुठे कोणकोणत्या संस्था आहे, जिथे-जिथे आयोगाला प्रश्न विचारतो, तिथे आपण प्रॉपर डिटेलमध्ये मृदा घेणार आहे. कारण एक प्रश्न विचारला, तर एक प्रश्न 100% बरोबर यायला पाहिजे. प्रश्न बरोबर यायलाच पाहिजे. तर क्लास करून फायदा आहे. इथे बघा, इथे मी मस्त पी बनवली. इथे वन दाखवलेलं आहे आणि वनांमध्ये आपण वनस्थितीचा अहवाल सध्या बघणार आहोत 2023 चा. जर दर 2 वर्षांनी वनगणना होते. आपण हे वनगणना 2023 ची बघू. नंतर वनांचे प्रकार बघू. उष्णकटिबंधीय, सदाहरित वने असो. मग ते भारत आणि महाराष्ट्रातलं एकच आहे बरं का, उष्णकटिबंधीय, सदाहरित वन. मी तुम्हाला प्रॉपर मॅपमध्ये दाखवेल, की मग उष्णकटिबंधीय सदाहरित वने आहे. नावातच आहे. सर सदाहरित म्हणजे कायमस्वरूपी हिरवी असणारी वने. मग हिरवे कधी असतील? पावसाचं प्रमाण जास्त असेल. बरोबर ना? मग पावसाचं प्रमाण किती असेल? सर या ठिकाणी 250 सेंटीमीटर पेक्षा जास्त पाऊस पडत असेल. मग निम सदाहरित या ठिकाणी 200 सेंटीमीटर पेक्षा कमी पाऊस पडत असेल. उपोष्ण कटिबंधीय वने असो, आर्द्र पानझडी वने असो, शुष्क पानझडी वने असो आणि खारफुटीचे वने असो, हे सुद्धा आपण डिटेलमध्ये घेऊ. मागे आयोगाने कशा पद्धतीने प्रश्न विचारलेले आहे, आयोग पुढे कशा पद्धतीने प्रश्न विचारणार आहे, हे सुद्धा मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगणार आहे. नंतर राष्ट्रीय उद्याने असो, अभयारण्य असो, जोड्या लावाला प्रश्न आयोग विचारतो. व्याघ्र प्रकल्पावर आयोग प्रश्न विचारतो. व्याघ्र प्रकल्प सध्या भारतामध्ये किती व्याघ्र प्रकल्प आहे? महाराष्ट्रामध्ये किती व्याघ्र प्रकल्प आहे? व्याघ्र गणना कधीपासून सुरुवात झाली आहे? 2006 पासून. किती वर्षाने व्याघ्र गणना होते? 4 वर्षाने. 2006, 2010, 2014, 2018, 2022 आणि सर्वात जास्त वाघ कुठे आहे? वाघ आयोगाचा आवडता आहे. राष्ट्रीय प्राणी आहे, आपला पण आवडते पाहिजे. हे आपण डिटेलमध्ये घेणार आहे. धोकाग्रस्त वन्यजीव क्षेत्र डिटेलमध्ये घेऊ. रामसर क्षेत्र घेऊ आपण. बरोबर ना? महाराष्ट्रामध्ये 3 रामसर क्षेत्र आहेत, ते पण घेऊ. वनीकरण योजना, संत तुकाराम वनीकरण योजनेवर आयोग प्रश्न विचारतो. ते सुद्धा आपण घेऊ. कधी सुरुवात झाली होती? असा साधा सिंपल प्रश्न. वनी उत्पादनेवर आयोग प्रश्न विचार. वारसा वृक्षावर, फुलपाखरूवर प्रश्न आयोगाने विचारला आहे. कोणकोणत्या राज्याचं राज्य फुलपाखरू म्हणून दर्जा मिळालेला आहे? हा सिलेबस फक्त असाच काढला आणि हे नाही. हा सिलेबस काढताना प्रॉपर आयोगाचा अभ्यास केलेला आहे. आयोगाचा सिलेबस घेतलेला आहे. आयोगाचा सिलेबस घेऊन आयोगाने सिलेबसच्या बाहेर जाऊन कसे प्रश्न विचारलेले आहे, त्या पद्धतीने हा सिलेबस प्रॉपर एका-एका चॅप्टरमध्ये टाकलेला आहे. कारण विद्यार्थी आहे 100% प्रश्न बरोबर यायला पाहिजे. त्यामुळे इथे अशा पद्धतीने केलेला आहे. बघा खनिज संपत्ती आणि ऊर्जा संसाधने. खनिज संपत्ती, पहिल्यांदा डिटेलमध्ये घेईल, नंतर ट्रिक्स सांगेल. म्हणजे मॅंगनीज आहे. मॅंगनीज महाराष्ट्रात कुठे सापडतं? मी डायरेक्ट तुम्हाला सांगेन. मॅंगनीज म्हटलं म्हणजे भनासी लक्षात ठेवा. भंडारा, नागपूर, सिंधुदुर्ग. लोह खनिज म्हटलं म्हणजे गचगोसी लक्षात ठेवा. गचगोसे. गडचिरोली, चंद्रपूर, सिंधुदुर्ग, यवतमाळ. बॉक्साईट म्हटलं म्हणजे कोरार लक्षात ठेवा. क्रोमाईट म्हटलं म्हणजे भोगोसीर लक्षात ठेवा. चुनखडी लक्षात ठेवला. खडी सागर आपण कशी चघळतो तशी चुनखडी चगय लक्षात ठेवायचं आहे. म्हणजे यवतमाळ, गडचिरोली आणि चंद्रपूर जास्त सापडते. डोलोमाईट काय आहे डोलोमाईट हे पण लक्षात ठेवायचं आहे. येरगणनाथ अशी जिल्हे आहेत. कायनाईट असो, सिलेमाईट असो, दगडी कोर्स असो, चायना म्हणजे जगात चायना सापडतं, महाराष्ट्रात चायनामध्ये सापडतं. चंद्रपूर, यवतमाळ, नागपूरमध्ये. लक्षात ठेवायचं. जलविद्युत प्रकल्प जोड्या लावायला प्रश्न विचारतात. औष्णिक विद्युत प्रकल्प जोड्या लावायला प्रश्न विचारतात. अणुऊर्जा प्रकल्प असो, खनिज तेल असो, नैसर्गिक वायू असो,
बॉम्बे हायवे प्रश्न आलाय. मुंबईपासून किती किलोमीटर दूर आहे? पहिल्यांदा कधी विहीर खोदली गेली? असे डिटेलमध्ये आपण घेणार आहोत. आणि अपरंपरागत ऊर्जा साधने, मग ते सौर ऊर्जा असो, पवन ऊर्जा असो किंवा भरती ओटीची ऊर्जा असो किंवा गोबर गॅस असो, गोबर गॅस, विजेची स्थापित क्षमता असो, मागणी असो आणि पुरवठा असो. तुम्हाला कुठल्याही टॉपिकवर प्रश्न कधी आला तरीही तो बरोबर यायला पाहिजे. अशा पद्धतीने आपण घेणार आहोत. समजतंय प्रत्येकाला? काही प्रॉब्लेम असल्यावर कॉल करायचा आहे, एस-एम-एस करायचा आहे. आपले ॲडमिशन ओपन झालेले आहे आणि आम्ही लिमिटेड ॲडमिशन देणार आहे. बेस्ट क्वालिटीच होणार आहे. फीस तर माफकच आहे. गोरगरिबाच्या विद्यार्थ्यांसाठी आपण फीज माफिक ठेवलेले आहे. लक्षात ठेवा मित्रांनो. तुम्हाला माहिती असेल फीज बाकीची तुम्ही बघू शकता आणि आपल्या अकॅडमीची फीज बघू शकता. तुम्ही शिक्षकांचं शिकवणं सुद्धा बघू शकता. कशा पद्धतीने शिकवताय. बॅच लक्षात ठेवा कधीपासून चालू होणार आहे आपली. 21 तारखेपासून आपली बॅच चालू होणार आहे. वाहतूक दळणवळणमध्ये राष्ट्रीय महामार्ग, राज्य महामार्ग, जिल्हा महामार्ग, ग्रामीण हे शिकवत असताना मी तुम्हाला सांगेन. पहिला 1 क्रमांक कुठून तर कुठपर्यंत आहे, 2 क्रमांक कुठून तर कुठपर्यंत आहे, 3 क्रमांक कसा आहे, 4 क्रमांक कसा आहे, 5 क्रमांक कसा आहे, 6 क्रमांक कसा आहे. इथे बघा असा मॅप काढून देईन मी तुम्हाला. 7 क्रमांक कसा आहे, 8 क्रमांक कसा आहे, हे सर्वच्या सर्व मी तुम्हाला डिटेलमध्ये रेल्वे शिकवताना मी तुम्हाला रेल्वे वाहतूक शिकवताना आता सध्या रेल्वे स्टेशन किती आहे, म्हणजे रेल्वे स्टेशन म्हणजे रेल्वे झोन किती आहे. मग ते पण असं शिकवेल, की अशा पद्धतीने मध्य रेल्वे कुठे आहे? सी आहे. कुठला आहे? सी आहे. पूर्व ही पश्चिम रेल्वे कुठला आहे? चर्चगेट आहे. बरोबर. पूर्व रेल्वे कुठला आहे? पूर्व साइडला आहे ना कोलकाता आहे. दक्षिण साइडला चेन्नई आहे. दक्षिण रेल्वे स्टेशन आहे. उत्तर साइडला दिल्ली आहे. उत्तर रेल्वे स्टेशन आहे. म्हणजे हे पण अशा मॅपनुसार मी तुम्हाला शिकवणार आहे. मग विमान वाहतूक असो किंवा जलवाहतूक असो किंवा द्रुतगती मार्ग असो, आयोगाला आवडत आहे नागपूर समृद्धी महामार्ग. आयोगाने मागच्या 2 ते 3 वर्षामध्ये 2 ते 3 वेळा प्रश्न विचारलेला आहे. त्यावर ॲक्सिडेंटचं प्रमाण बी मोठ्या प्रमाणात होत आहे. कारण त्याचे वेगवेगळे आहे. ते आपण सर्व डिटेलमध्ये वाहतूक दळणवळण बघू. मग ते भारत, महाराष्ट्र लक्षात कसं ठेवायचं, मग सम नाव कसं दिलं, विषम नाव कसं दिलं हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. नवीन महामार्ग सुद्धा पर्यटन स्थळांमध्ये मग धार्मिक पर्यटन स्थळे असो, त्याचे वैशिष्ट्य असो, पर्यटनाचे प्रकार असो. आता पर्यटनाचे प्रकार म्हणजे तुम्ही कुठल्यातरी देवालयाला गेले, म्हणजे उदाहरणार्थ शिर्डीला गेले, तिरुपती बालाजीला गेले, बरोबर ना? देवालयाच्या ठिकाणी जात आहे, म्हणजे काय आहे किंवा शेगावला गेले किंवा अक्कलकोटला गेले, हे धार्मिक ठिकाणी जात आहे. हे धार्मिक पर्यटन, ऐतिहासिक पर्यटन स्थळ आहे पण. मग काय आहे किल्ल्यांवर गेले, लेण्यांवर गेले, ते ऐतिहासिक पर्यटन. सांस्कृतिक पर्यटन स्थळ आहे, भौगोलिक, कृषी निसर्ग असे आपण सर्व बघणार आहोत. महत्त्वाचे लेणी असो, शिल्पस्थाने असो आणि पर्यटन धोरण असो आणि आपलं हे तर झालेलंच असेल. पुढे थंड हवेचे ठिकाणे आपले झालेले असतील, गरम पाण्याचे झरे आपले झालेले असतील, धबधबे आपण घेतलेले असतील, राष्ट्रीय उद्याने घेतलेले असतील, अभयारण्य घेतलेले असतो, घाट घेतलेले असतील, रस्तेमार्ग घेतलेले असतील. हे टॉपिक सुद्धा आपण पुढे घेतलेले असतीलच. मग भारत सोबत महाराष्ट्र पण, कारण भारताला प्रश्न विचारला होता. हरियाणामध्ये कुठला आहे, पंजाबमध्ये कुठला आहे, जोड्या लावायला तुम्ही प्रश्न बघू शकता. जम्मू काश्मीरमध्ये कोणता आहे, पर्यटनावर प्रश्न आला होता. परत एकदा सांगतो, ज्या मुलाला आयोगाची की सापडते त्याचा रिझल्ट 100% येतो. मी आतापर्यंत एकही प्रिलियम फेल झालेलो नाही. बघू शकतात. आणि तुम्हाला शिकवण्यावरून समजूनच जाईल, की सर कशा पद्धतीने शिकवत आहे. मीच नाही, आपली जे टीम आहे, ते टीम कशा पद्धतीने शिकवत आहे, हे तुम्हाला प्रॉपर समजेल. उद्योगधंदे हा चॅप्टर येतो, हा खरा चॅप्टर विचारला जातो इकॉनॉमिक्समध्ये. पण आपण इथे सुद्धा आपण वरच्या वर एक असून आपण घेणार आहे. कारण आयोगाने प्रश्न विचारला, पहिला कापड कारखाना कोणी काढलेला होता? साखर उद्योग पहिल्यांदा कधी सुरू झाला होता? खत कारखाने कुठे-कुठे होतं? भूगोलामध्ये प्रश्न विचारला जातो. त्यामुळे आपण उद्योगधंदे सुद्धा चॅप्टर बघू. नंतर स्थलांतर बघू. मग स्थलांतराचे उद्देश असो, कारणे असो, प्रकार असो, दुष्परिणाम असो, स्थलांतर सुद्धा चॅप्टर आपण डिटेलमध्ये घेणार आहोत. लक्षात ठेवा वस्ती, तांडे आपण हे घेणार आहोत. वस्ती तांडे कसे? सर कसे घेणार आहोत? आयोग प्रश्न विचारतात. चौकोनी प्रकारची वस्ती कुठे आहे?
महाराष्ट्रामध्ये? गोल आकारची वस्ती कुठे आहे? केंद्रित वस्ती कुठे आहे? विकेंद्रित कुठे आहे? अशा पद्धतीने प्रश्न विचारतात. मग वस्तीची गरज काय आहे? प्रकार काय आहे? गलिच्छ अवस्था काय आहे? गाडगेबाबा स्वच्छता अभियान कशा पद्धतीने राबवले? आणि आयोगाचा सर्वात जास्त आवडता टॉपिक म्हणजे काय आहे? लोकसंख्या. प्रत्येक एक्झामला कमीत कमी 2 तरी क्वेश्चन विचारतात. 2 क्वेश्चन लोकसंख्यांवर भूगोलामध्ये 1 क्वेश्चन विचारला जातो आणि इकॉनॉमिक्समध्ये 1 ते 2 विचारतात. 3 तरी क्वेश्चन 3 तरी राहतात. आणि राज्यसेवेला कधी म्हटलं तर लोकसंख्यावर जवळ-जवळ 5 पर्यंत क्वेश्चन विचारतात. आणि लोकसंख्या कोणती बघू आपण 2011 ची लोकसंख्या. आयोग साधा सिंपल महाराष्ट्राची लोकसंख्या किती होती? किती होती? 11 आणि मागे काय होती 333 असा प्रश्न विचारला होता. आयोगाने प्रश्न विचारला, घनता किती होती? महाराष्ट्राची घनता, भारताची घनता. मग हे लक्षात पाहिजे 365 ही महाराष्ट्राची घनता होती. 382 हे भारताची घनता होती. लिंग गुणोत्तर किती होतं? भारताचं लिंग गुणोत्तर 943 आहे. 2011 च्या जनगणने आणि महाराष्ट्राचं 229 आहे. 929 आहे. मग दोघांमधला फरक आयोगाने विचारला होता. 922 वरून 929 झालेला आहे. इथला दोघांमधला फरक 933 वरून 943 झाला आहे. आता लिंग गुणोत्तर झालं की बाल लिंग गुणोत्तर. मग लहान मोठे राज्य लोकसंख्याने असा सुद्धा प्रश्न विचारला जातो. घनतेने लहान मोठे राज्य असा प्रश्न विचारला जातो. जिथे-जिथे आयोग प्रश्न विचारतो ते लोकसंख्या आपण डिटेलमध्ये घेणार आहोत. त्यानंतर आदिवासी जमाती जोड्या लावायला प्रश्न विचारतात. ही आदिवासी जमात कोणकोणत्या राज्यामध्ये राहते, कोणकोणत्या शहरामध्ये असते, जमातीचे वास्तव्य असो, शरीर रचना असो, वेशभूषा असो, कला असो, संस्कृती, रूढी, परंपरा, व्यवसाय आणि राज्यातील प्रमाण किती आहे आदिवासींचं हे सुद्धा आपण बघणार आहोत. आदिवासीचा अर्थ काय होता? आधीपासून वास करत असलेले, वास करणे म्हणजे राहत असलेले त्यांना काय म्हणतात? आदिवासी म्हणतात. त्यांनी त्यांचे वैशिष्ट्ये सध्या टिकवून ठेवलेले आहे. लक्षात ठेवायचं आहे. अशा पद्धतीने आपण भारत आणि महाराष्ट्राचा भूगोल कंबाईनला जशा पद्धतीने प्रश्न विचारले जातात, ते आपण डिटेलमध्ये बघणार आहोत. मित्रांनो, परत पुन्हा एकदा सांगतो, ही आपली बॅच आहे. एकूण 10 टेस्ट आहे आणि फीस फक्त किती आहे आपल्या बॅचची फीस? ₹2999 आहे. 21 तारखेपासून चालू होत आहे. मी तुम्हाला सर्व शिक्षकांबद्दल डिटेल माहिती सुद्धा सांगितलेली आहे. बॅचबद्दल सुद्धा सांगितलेले आहे आणि नेमकं वर्गामध्ये काय होणार आहे हे सुद्धा सांगितलेलं आहे. तुम्हाला खरंच आजचं लेक्चर कधी आवडलं असेल, तुम्हाला आजची स्ट्रॅटेजी कधी समजली असेल, तर तुम्ही मित्रांना सांगू शकतात आणि इतक्या कमी फीजमध्ये इतके क्वालिटी शिक्षक लोक येऊन तुम्हाला बॅच शिकवणार आहे. हे सुद्धा तुम्ही तुमच्यामुळे कोणाचा फायदा होत असेल, तर 100% होऊ द्यायचा आहे. 100% तुम्ही मुलांना सांगू शकता. अशा पद्धतीने आपले प्रिलिम्ससाठी बॅच होणार आहे. आणि ही बॅच लाईव्ह रेकॉर्डेड ऑफलाईन अशा स्वरूपात बॅच असणार आहे. धन्यवाद मित्रांनो. भेटू आपण पुढच्या वेळेला. धन्यवाद. धन्यवाद.